कर्नाटक रत्न पुनीत राजकुमार यांच्या 51व्या जयंतीनिमित्त बेळगावमधील टिळकवाडी परिसरातील नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल येथे नेत्रदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये समाजसेवक आकाश हलगेकर, उदय गोलकार, विष्णू इंगळी, लक्ष्मी इंगळी, श्वेता कोट्यान, गजानन मेत्री, भाऊकन्ना पिरगाणे आदी उपस्थित होते। या प्रसंगी त्यांनी पुनीत राजकुमार यांच्या जयंतीचे साधेपणाने अर्थपूर्ण पद्धतीने स्मरण केले। कार्यक्रमाद्वारे समाजात नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले। पुनीत राजकुमार यांनी आपल्या आयुष्यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि गोशाळांना मदत करत समाजसेवेत मोठे योगदान दिले होते। निधनानंतरही त्यांनी नेत्रदान करून 4 अंधांना दृष्टी दिली आणि मानवतेचा आदर्श निर्माण केला। या कार्यक्रमात सहभागी झालेल्या समाजसेवकांनी नेत्रदान हे अत्यंत मानवतावादी कार्य असून प्रत्येकाने मृत्यूनंतर इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले। अनेकांनी यावेळी नेत्रदान प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करून आपली तयारी दर्शवली। डॉक्टर सचिन माहुली, डॉक्टर अवधूत वागळे, डॉक्टर अल्पेश टोपरणी तसेच व्यवस्थापक सेतू रामस्वामी यांनी नेत्रदानाच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन केले। मृत्यूनंतर डोळ्यांचे दान केल्यास अनेक दृष्टीहीनांना नवे जीवन मिळू शकते असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या शेवटी पुनीत राजकुमार यांच्या स्मरणार्थ समाजसेवेची शपथ घेण्यात आली। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು, ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ। BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakwadi, Belagavi.